होर्मुझमध्ये 3 जहाजांवरती हल्ला झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये 2 जहाजं ही भारतीय असल्याची माहिती आहे. त्यापैकी एका जहाजाचं नाव जग अर्णव असं आहे. जहाजामधून साधारण 20 लाख बॅरल तेल हे भारताकडे आणलं जात होतं. इराकमधून तेल घेऊन ही जहाजं निघालेली होती. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाण्याचा प्रयत्न करताना व्यापारी जहाजांवरती गोळीबार झाला. ही माहिती अनेक सागरी आणि सुरक्षा सूत्रांनी दिलेली असून टँकर ट्रॅकर्स या शिपिंग मॉनिटरनं देखील ही माहिती दिलेली आहे. तर या घटनेमध्ये जग अर्णव आणि सॅनमार होराल्ड या 2 भारतीय जहाजांचा समावेश होता. प्राथमिक अहवालानुसार जग अर्णव या जहाजावरती गोळीबार करण्यात आलाय, तर दुसऱ्या जहाजाला रोखण्यामध्ये आलेलं आहे. सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी ही झालेली नाहीये. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय ध्वज असणाऱ्या 2 जहाजांवर इराणच्या स्पीड बोटकडून हल्ला होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. सुदैवानं त्यामध्ये काही मनुष्यहानी किंवा वित्तहानी झाली नाही. पण मुळातच होर्मुझच्या सामुद्रधुनीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमांना बगल देऊन एक प्रकारे इराण सुद्धा दादागिरी करतोय, तर दुसऱ्या बाजूला नेव्हल ब्लॉकेड करून अमेरिका सुद्धा एक प्रकारे आपली दादागिरीच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या प्रकरणामध्ये आशियाई देश, त्यातल्या त्यात चायना, भारत, साऊथ कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांच्या एनर्जी सिक्युरिटीच्या अनुषंगानं प्रचंड नुकसान होतंय. म्हणून ही दादागिरी या देशांनी खपवून घेतली नाही पाहिजे. दरम्यान हल्ला झालेल्या 2 जहाजांपैकी एक भारतीय जहाजाचे कॅप्टन इराणी नौदलाला हल्ला थांबवण्याची विनंती करणारी धक्कादायक ऑडिओ क्लिप ही समोर आलेली आहे. यामध्ये सन्मार हेराल्ड जहाजाकडून होर्मुझच्या सामुद्रधुनी ओलांडण्याची परवानगी असताना देखील हे हल्ले होत असल्याचं इराणच्या सेपा नेव्हीला सांगण्यात आलं आणि तेच या ऑडिओ क्लिपमधून स्पष्टपणे ऐकू येत आहे. Sepa Navy, this is Motoranga Sanmar Herald. You gave me clearance to go. My name second on your list. You gave me clearance to go. You are firing now. Let me turn back. Iranian Navy, this is Bhagyalakshmi. Go ahead, sir. I read you loud and clear. Good evening, sir. This is Iranian Sepa Navy. Captain, on the strait is blocked and pass from that is forbidden. And there is no any permission for you to use from on the strait. You are ordered to go back to your departure immediately. You are ordered to go back to your departure immediately. You get my message? Okay. आणि दरम्यान भारतीय जहाजांवरती झालेल्या गोळीबारानंतर भारतानं इराणच्या राजदूतांना समन्स बजावून घटनेचा तीव्र निषेध नोंदवलाय. भारताचा हा व्यापारी जहाज आणि नाविकांच्या सुरक्षेला कायम प्राधान्य देणारा देश आहे. त्यामुळेच या हल्ल्याबाबत गंभीर चिंता असल्याचं भारताने इराणचे राजदूत मोहम्मद फताह अली यांना कळवलंय. आखाती युद्धादरम्यान इराणनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून भारतीय जहाजांना याआधी सुरक्षित मार्ग दिला होता. या स्थितीमध्ये अशा प्रकारे हल्ला हा गंभीर ठरतो आणि याची माहिती इराणच्या उच्चाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावी असं भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्री यांनी फताह अली यांना सांगितलं. दरम्यान ही चिंता इराणमधील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल असं आश्वासन देखील फताह अली यांनी दिलंय. अमेरिकेकडून बंदरांच्या नाकेबंदीमुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी ही बंदच असेल असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद घलिबाफ यांनी म्हटलेलं आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरती इराणचंच संपूर्ण नियंत्रण आहे. सामुद्रधुनीमध्ये पेरलेले जलसुरुंग हटवणं हे शस्त्रसंधीचं उल्लंघन ठरेल असा इशारा देखील घलिबाफ यांनी दिलाय. आणि अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्तेची दुसरी फेरी ही उद्या होण्याची शक्यता आहे. अमेरिकी माध्यमांनी हा दावा केलाय. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चेची ही दुसरी फेरी होऊ शकते. दरम्यान चर्चेबाबत जरी सकारात्मक बातम्या येत असल्या तरी इराण मात्र अजून देखील आपल्या अटींवरती कायम आहे आणि त्यामुळे आता शांती वार्तेची दुसरी फेरी होणार की युद्ध कायम धगधगत राहणार हे पाहावं लागेल. अमेरिका इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीची पाकिस्तानमध्ये तयारी सुरू झालेली आहे. उद्या ही चर्चा होऊ शकते. त्यामुळे इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये ही तयारी सुरू करण्यात आली आहे. पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीसाठी सुरक्षेची जादा उपाययोजना देखील करण्यात येते. रावळपिंडीमध्ये 26 एप्रिलपर्यंत विद्यापीठ आणि कॉलेजांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. रावळपिंडीमध्ये 10,000 जवान हे देखील तैनात करण्यात आले, तर एलिट कमांडो आणि स्नायपर्स डॉल्फिन फोर्सेसचे जवान हे देखील तैनात झालेले आहेत.
अमेरिका आणि इराणचे सध्याचे पवित्रे बघता दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीला मुदतवाढ मिळते की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. शस्त्रसंधी संपून पुन्हा युद्ध सुरू होतं की काय अशी भीती देखील व्यक्त केली जाते. आणि या दोन्ही देशांमध्ये विविध मुद्द्यांवरती काय काय मतभेद दिसत आहेत ते आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर होर्मुझवरून हा विसंवाद वाढतोय. इराणचं म्हणणं आहे की अमेरिकेनं नाकेबंदी हटवावी, तर इराणची ब्लॅकमेलिंग चालणार नाही असा इशारा अमेरिकेनं दिलाय. तर युरेनियम हा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बनतोय. युरेनियम देशाबाहेर जाणार नाही असं इराणचं म्हणणं आहे. तर इराणमधून खोदून युरेनियम नेऊ असा दावा अमेरिकेनं केलाय. तर शिखर चर्चेवरती अमेरिकेच्या अटी या स्वीकारणार नाही असं इराणचं म्हणणं आहे. आणि अमेरिकेचं म्हणणं असं आहे की करार झाला नाही तर पुन्हा हल्ले करू. आणि त्यामुळे संवादापेक्षा विसंवादाचा जास्त होताना दिसतोय. दरम्यान शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवरती ट्रम्प यांनी चक्रावून टाकणारं वक्तव्य केलंय. शांतता करार झाला नाही तर शस्त्रसंधीला मुदतवाढ नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. बुधवारपर्यंत शांतता करार व्हायला पाहिजे, अन्यथा दुर्दैवानं आम्हाला इराणवरती पुन्हा बॉम्बवर्षाव करावा लागणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे. बॉम्बवर्षावासोबतच इराणच्या बंदरांची नाकेबंदी करणार अशी धमकी देखील त्यांनी दिली आहे. आणि युद्ध पुन्हा सुरू झालं तर नव्या क्षेपणास्त्रांनी हल्ले करू, इराणचे वरिष्ठ कमांडर जनरल मोहम्मद रजा नगदी यांनी तसा इशारा दिलाय. शस्त्रसंधी सुरू असली तरी क्षेपणास्त्र निर्मिती ही देखील सुरूच आहे असं देखील ते म्हणालेले आहेत. अमेरिका क्षेपणास्त्र निर्मितीपासून रोखू शकत नाही. आता पुन्हा युद्ध सुरू झालं तर ते जागतिक असेल असा इशारा देखील नगदी यांनी दिलाय. आणि इराणशी समझोता होतो की नाही ते आज कळेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं वक्तव्य केलेलं आहे. शस्त्रसंधी संपण्यापूर्वी बैठकीनंतर ट्रम्प यांचं हे वक्तव्य समोर येत आहे. उपाध्यक्ष जेडी व्हान्स, मार्को रुबियो आणि पीट हेक्सेट या बैठकीमध्ये उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे. इराणसोबत चर्चा सुरू आहे, संध्याकाळपर्यंत कळेल असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.